मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आजचा जो व्हिडिओ आहे तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे बघा. कोणीही स्किप करू नका. बिकॉज आजची जी आपण मेथड शिकणार आहोत त्या मेथडचं नाव आहे फॅक्टरायझेशन मेथड. आणि फॅक्टरायझेशन मेथड जी आहे ते तुम्हाला भरपूर साऱ्या प्रमाणात आजच्या प्रॅक्टिस सेटमध्ये 2.2 मध्ये तर कामात येणारच आहे. पण तुमच्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये, प्रॉब्लेम सेटमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जर कोणती मेथड असेल तर ही आहे. हॅलो मित्रांनो, दिस इज युअर डीवाय सर. आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन हा टॉपिक सुरू होता आणि आपण आज 2.2 प्रॅक्टिस सेट बघणार आहोत. आणि त्याच्या आधीची तुम्हाला जसं सांगितलं मी ती बघणार आहोत आपण फॅक्टरायझेशन मेथड. आता या फॅक्टरायझेशन मेथड मध्ये एक छोटासा आधी मी एक्झाम्पल घेतो, त्याच्यानंतर तुमचे थोडेसे मी कॉन्सेप्ट क्लिअर करतो. त्याच्यानंतर सरळ सरळ जाऊ आपण प्रॅक्टिस सेट 2.2 वर. त्या प्रॅक्टिस सेट 2.2 वर पूर्ण 12 क्वेश्चन जे आहे ते सगळेचे सगळे या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. बघा मग आता कोणीही या व्हिडिओला स्किप करा नको, पूर्ण एंड पर्यंत बघा. तुम्हाला नक्की या व्हिडिओ मधून फायदा होईल. जर जमत असेल तर 2x स्पीड वर बघा, पण व्हिडिओ कन्फर्म नक्की बघा. बघा मग आता इथं मी एक क्वेश्चन घेतो. एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 10 इज इक्वल टू 0. मित्रांनो, हा जो आहे हा आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. बिकॉज याच्यामध्ये वन व्हेरिएबल आहे आणि त्या वन व्हेरिएबलचा मॅक्झिमम पॉवर इंडेक्स जो आहे तो किती आहे, 2 आहे. आता अजून एक मी त्या दिवशी गोष्ट सांगितलं होतं की कोणाच्या समोर समजा काही नसेल तर त्याच्या समोर काय असते, 1 असते. आता बघा इथं तुम्ही त्या दिवशी ए बी सी चे सुद्धा व्हॅल्यू काढली होती. ए ची व्हॅल्यू पहिली वाली, एक्स स्क्वेअरच्या समोर जो नंबर चिपकून असते ते असते ए ची व्हॅल्यू, एक्स ला चिपकून असते ते असते बी ची व्हॅल्यू, आणि जो बिचारा सेपरेट असते, सिंगल एकटा जीव सदाशिव असते, ते म्हणजे असते आपली सी ची व्हॅल्यू. मग इथं सगळ्यात पहिले काय करायचं आहे आपल्याला, अशी एक तुम्हाला रेष पाडायची आहे, एक लाईन पाडायची आहे. आता इथं जो पहिला नंबर दिसताय म्हणजे ए ची व्हॅल्यू आणि इथं जो शेवटचा नंबर दिसताय म्हणजे सी ची व्हॅल्यू साइन सोबत मल्टिप्लाय करायची आहे. तर इथं आता पहिलाच क्वेश्चन आहे, दोन्ही पण कसे आहे, प्लस आहे. मग इथं पहिला नंबर काय आपला 1 इंटू शेवटचा नंबर काय इथं 10. मग 1 इंटू 10 म्हणजे किती होते, 10. 1 इंटू 10 चा आन्सर किती होते, 10. एवढं तर तुम्हाला येते. 10 इंटू 1 म्हणजे 10, 10 एक 10. आता या 10 चे असे दोन मला नंबर फॅक्टर पाडायचे आहे ज्याचा आन्सर जो आहे इकडच्या साईडला पहा. इथं का लिहिलो मी 1 इंटू 10 म्हणजे 10, आणि इथं जो मधामध्ये नंबर आहे विथ साइन तो मला त्या साईडला लिहायचा आहे. का इथं +7, मग इथं लिहितो मी +7. का लिहिलो मी इथं +7. आता चांगलं लक्षात द्या, हे जर स्टेप समजली तुम्हाला तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण फॅक्टरायझेशन मेथड समजणार आहे. सगळ्यात आधी आपण का केलो, फर्स्ट वाला नंबर आणि लास्ट वाला नंबर विथ साइन इथं मल्टिप्लाय केलो. जो मल्टिप्लिकेशन आला तो इथं लिहिलो. याला असे दोन शिंग पाडलो. इथं इज इक्वल टू लिहिलो ना, या साईडला का लिहिलो, मधामध्ये एक्स ला चिपकून जो काही नंबर होता विथ साइन तो मी इथं लिहिलो. इथपर्यंत क्लिअर आहे. आता मला असे दोन नंबर पाहिजे ज्यांचा ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन जर करू तर इकडचा नंबर 7 आला पाहिजे, साइनला सध्या सोडून द्या, आणि त्यांचा मल्टिप्लिकेशन करू तर त्यांचा आन्सर आला पाहिजे 10. का आला पाहिजे त्यांचा 10. इथं बी मी +7 +10 लागेल तर लिहून घेतो. आता असे कोणते दोन नंबर आहे ज्यांचा मी प्लस करू, सेम नंबर बरं, ज्यांचा प्लस केलो तर 7 येईल आणि ज्यांचा मल्टिप्लिकेशन केलो तर 10 येईल. तर मग ते नंबर आहे मित्रांनो आपले 5 आणि 2. कोणते नंबर आहे ते आपले 5 आणि 2. आता बघा 5 आणि 2 आहे. आता साईनचा प्रश्न आहे, हा तर सोपी आहे, तरी पण तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं आहे, इथं जो साइन आहे याच्या समोर, या नंबरच्या समोर जो साइन आहे तो या दोघांपैकी जो पण ग्रेटर नंबर असेल त्याला साइन चिपकवून द्यायचा. इथं मला प्लस दिसत आहे, मग या 5 आणि 2 मधून ग्रेटर कोणता आहे, मोठा कोणता आहे, 5. मग 5 च्या समोर का देतो मी प्लस, 5 च्या समोर का देतो प्लस. एवढा क्लिअर आहे. आता इथं का केलो मी, जो नंबर जो साइन होता तो मी का केलो, मोठ्या नंबरला ग्रेटर नंबरला दिलो. त्याच्यानंतर आता बघायचा इकडचा साइन. इथं समजा का प्लस असेल, का म्हणतो मी, चांगला कान खोलून ऐका, चांगला लक्ष द्या, मन भटकवा नको. इथं समजा का प्लस असेल तर इथं जो साइन आहे तोच इथं देऊन द्यायचा. इथं समजा का प्लस असेल तर इथं जो आहे तोच साइन देऊन द्यायचा. इथं समजा का मायनस असेल तर इथं जो आहे त्याच्या अपोजिट वाला साइन द्यायचा. आता इथं प्लस आहे म्हणून इथला साइन आपण इथं चिपकवू, म्हणजे प्लस आहे म्हणून इथं का देऊ आपण प्लस. एवढा क्लिअर आहे. एकदा पुन्हा सांगतो, इथं जो साइन असेल तो मी मोठ्या नंबरला दिलो. इथं जो साइन आहे प्लस असेल, इथं जर प्लस असेल तर हाच साइन चिपकवलो मी. इथं जर मायनस असता तर याच्या उलटा साइन चिपकवलो असतो मी. प्लसच्या उलटा काय होते, मायनस. आता एवढं जर समजलं तर बाकी मेथड समजणं एकदम तुमच्यासाठी बच्चो का खेळ आहे. पहा मग आता कसा बच्चो का खेळ आहे. आता हा जो आहे हा 1x² पहिल्या वाल्याले आणि हा +10 शेवटच्या वाल्याने मी काहीच छेडछाड नाही करत, बिलकुल जसा आहे तसा मी ठेवतो.
आता हा जो मधातला 7x आहे त्याला मी कसा लिहितो 5x प्लस 2x. काऊन मी 5x प्लस 2x लिहितो बिकॉज मी इथं काढलं ऑलरेडी, बरोबर आहे. मग आता 7x ला कसा लिहितो मी 5x प्लस 2x. 7x ला कसा लिहिलो मी 5x प्लस 2x. म्हणजे 7 ला मी स्प्लिट केलो दोन भागात 5 आणि 2. आता मला काय करायचं आहे, आता पेयर पाडायचे आहेत, जोड्या पाडायचे आहेत. आता हा जो पहिला नंबर, आता पहा याचे दोन भाग कोणते पाडलो होतो 5 आणि 2. 5 पासून इकडे एक जोडी, 2 पासून तिकडे जे 10 पर्यंत दुसरी पेयर. आता मला काढायचं आहे कॉमन. जर तुम्हाला डायरेक्ट कॉमन येत असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे, पण समजा का डायरेक्ट कॉमन काढता नाही येत आहे तरी पण काही घाबरायचं कारण नाही. हा इथं मी 1x² प्लस 5x जसाच्या तसा लिहितो, हे माझी एक जोडी होती. प्लस आता इथून तर तुम्हाला दिसतं इथं 2 वेळा x आहे, इथं 1 वेळा x आहे, x ला मी बाहेर काढू शकतो, पण इथं तर तुम्हाला काहीच सारखा नाही दिसतंय. मग आता अशा वेळेस काय करायचा, हा 2x आहे याला तर मी कसाच मल्टिप्लिकेशन मध्ये नाही लिहू शकत, तर त्याला सध्या मी तसंच ठेवतो. प्लस 10 ले मी कसं लिहू शकतो रे, तर 10 ला लिहू शकतो मी 5 इंटू 2. 5 इंटू 2 का होते 10च होते, इज इक्वल टू का लिहिलो मी 0. आता जर तुम्ही बघाल इकडे चांगल्या प्रकारे, इथं किती वेळा x आहे 2 वेळा. या 2 वेळा x मधून 1 वेळा x गेला, 2 मधून 1 गेला x, तर इथं 1 वेळा x राहिला. इथं आहे प्लस. इथून समजा का x गेला तर इथं का दिसतंय बघा बरं तुम्हाला 5. का दिसतंय इथं तुम्हाला 5. मग इथं का लिहितो मी 5. म्हणजे इथून x कॉमन काढलो, इथं काय राहिला x प्लस 5. काय राहिला x प्लस 5. प्लस आता पहा प्लस 2 इथून समजा मी 2 बाहेर काढलो, इथंही 2 दिसताय, इथंही 2 दिसताय, 2 ले मी बाहेर काढून टाकतो. इथून समजा का 2 जात आहे तर तुम्हाला का दिसताय बघा, इथून समजा का 2 जात आहे तिथं का दिसताय x. त्याच्यानंतर मला दिसतंय प्लस. इथूनही समजा का 2 जात आहे, पूर्ण चालला गेला. इथूनही समजा का 2 जात आहे तर इथं का दिसतंय पहा रे 5. का दिसतंय मला इथं 5 इज इक्वल टू 0 जसं तसा. क्लिअर आहे. आता हे जे दोन ब्रॅकेट आहे हे सेमच आले पाहिजे. जर कधी गलतीनं चुकले ब्रॅकेट तर आपला क्वेश्चनचा आन्सर चुकत आहे समजून जायचं इथंच. दोन्ही ब्रॅकेट विथ साइन सेम टू सेमच यायला पाहिजे. आता या दोन ब्रॅकेट मधून इथून एवढ्या भागातून कॉमन का दिसताय, हा ब्रॅकेटच कॉमन दिसताय, सारखा दिसताय. मग इथे या ब्रॅकेटलेस मी बाहेर काढून टाकतो x प्लस 5. आता या एवढ्या भागातून हा ब्रॅकेटच चालला गेला, तर इथं करायला पहा बरं x, याला मी दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये लिहितो. प्लस हा ब्रॅकेट चालला गेला, कोणाकडे चालला गेला इकडं, तर इथं करायला प्लस 2 इज इक्वल टू 0. ओके. आता जो 0 आहे एकदा या ब्रॅकेटले द्या, 0 आहे एकदा या ब्रॅकेटले द्या. x प्लस 5 इज इक्वल टू 0 और x प्लस 2 इज इक्वल टू 0. प्लस 5 ला तिकडे घेऊन जा, का होईल -5. x इज इक्वल टू -5. हा झाला आपला पहिला आन्सर. x इज इक्वल टू प्लस 2 तिकडे गेल्यावर का होईल -2. हा झाला आपला सेकंड वाला आन्सर. मग लास्ट मध्ये आन्सर लिहून टाकू. देअरफॉर x इज इक्वल टू -5 अँड x इज इक्वल टू -2 आर काय आहे रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्लिअर आहे एवढी मेथड. आय होप तुम्हाला सगळ्यांना बेसिक एकदम छोटासा सिंपल वाला क्वेश्चन घेतला ते तुम्हाला सगळ्यांना समजला असेल. आता याच्यानंतर आपण सरळ जाऊ प्रॅक्टिस सेट कडे. हा क्वेश्चनचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर पटकन काढून घ्या. काढले स्क्रीनशॉट. आता पाहू आपण प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेट 2.2. त्याच्यातला बघू आपण फर्स्ट क्वेश्चन. सॉल्व द फॉलोइंग बाय फॅक्टरायझेशन. ओके. आता बघा सगळ्यात पहिलाच क्वेश्चन एकदम सोपी. काय पहिला क्वेश्चन, x² -15x प्लस 54 इज इक्वल टू 0. आता जसा मी तुम्हाला सांगितलं होतं इथं एक रेष पाडायची आहे, याच्या समोर काही नाही म्हणजे काय राहते 1 राहते. पहिला नंबर न शेवटचा नंबर साइन सोबत मल्टिप्लाय 1 इंटू 54 इज इक्वल टू 54. 54 ला असे दोन शिंग पाडायचे, इथं लिहायचा इज इक्वल टू, मधातला जो नंबर आहे एक्सले चिपकून साइन सोबत इथं लिहा -15. आता असे दोन नंबर पाहिजे ज्यांचा मल्टिप्लिकेशन आला पाहिजे 54. इथं मी प्लस लिहून घेतो, काही नाही म्हणजे काय राहते इथं प्लस. ज्यांचा मल्टिप्लिकेशन 54 आला पाहिजे ना, ऍडिशन कराल किंवा सबस्ट्रॅक्शन कराल तर आला पाहिजे 15. 9 6 जा 54, 9 प्लस 6 15. मग इथं लिहितो मी 9 आणि 6. आता राहिला प्रश्न साइनचा. आता बघा साइन कोणता देऊ, इथं जो साइन आहे मोठ्या नंबरला चिपकवून दिलो मी,
इथं समजा प्लस असेल तर हा जो साईन आहे हाच इथं चिपकवायचा आहे मला, बरोबर आहे. इथं जर मायनस असता तर हा जो साईन आहे याच्या उलटा चिपकवत होतो, पण इथं प्लस आहे म्हणून हा जो साईन आहे हाच इथं चिपकवलो. आता हाच फॅक्टर झाला -9 -6 -15 -9 इंटू -6 प्लस 54. एवढा क्लिअर आहे. आता हे जे दोन नंबर आहे हे मला का लिहायचे आहे -15x च्या जागेवर. पहिल्या नंबरला तर मी काहीच छेडत नाही, शेवटच्या नंबरला बी मी काहीच छेडत नाही, मग तो जसा आहे तसंच लिहितो. फक्त या मधातल्याच्या जागी हे लिहित आहो -9x -6x, बरोबर आहे. या 15 चे दोन भाग कसे लिहिलो, 9x पासून इकडे एक, 6x पासून इकडे एक, तर असे दोन मी का केलो, पेअर पाडलो, जोड्या पाडलो. आता इथं कॉमन काय दिसताय का, याला तर मी असंच लिहून घेतो 1x² -9x, मला x x सारखा दिसताय, पण इथं 6 आहे, इथं 54 आहे, मला काहीच सारखा नाही दिसताय. मग इथं का लिहितो, याला 6x लिहितो. प्लस 54 ला मी कसा लिहू शकतो, तर 54 ला लिहू शकतो मी -9 आणि -6 इज इक्वल टू 0. 54 ला कसा लिहिलो मी -9 इंटू -6. आता तुम्ही म्हणाल सर 54 ला 9 इंटू 6 बी लिहू शकता, तुम्ही मायनस काऊन लिहिले, बिकॉज मला इथं -6 दिसत आहे. मला इथं जो नंबर आहे तसाच नंबर इथं आणायचा आहे, त्याच्यासाठीच तर मी एवढी मगजमारी करत आहोत. इथं -6 आहे, इथंही -6 आला पाहिजे, इथं -6 आहे तर हा -9 तर पाहिजेच ना, मायनस मायनसच प्लस होते. आता यांचे जोड्या आहेत रे बापूंनो. आता याच्यातून का काढायचं आहे आपल्याला कॉमन, इथं एक्स एक्स सारखा दिसत आहे, दोन वेळा एक्स मधून एक वेळा एक्स गेला तर एक वेळा एक्स राहिला, मायनस हा 9x मधून एक्स गेला, इथं करायला फक्त 9. ओके. आता इथंही -6 दिसत आहे, इथंही -6 दिसत आहे, तर -6 मी काय करतो, खिचून टाकतो आणि इकडे ठेवून देतो माझ्याकडे. येथून -6 गेला गेला तिकडं, तर का दिसतंय पहा बरं, एक्स, मग इथं लिहितो मी एक्स. आता इथून समजा का -6 गेला, इथं का दिसतंय प्लस इंटू -9, प्लस इंटू मायनस म्हणजे काय होते -9 इज इक्वल टू 0. आता जर बापूंनो तुम्ही पाहाल, हा x -9 हा x -9 सारखा आहे का रे, सारखा आहे सर, तर मग आपला उत्तर बरोबर आहे सर. मग x -9 लाच मी इकडून खिचून बाहेर काढतो, खिचून मारतो याला चांगला. इथून समजा का या एवढाच भाग काढून टाकलो, इथं करायला पहा बरं फक्त x मायनस हा भाग गेला चुलीत, तर मग इथं करायला 6 इज इक्वल टू 0. 0 एक वेळा याला चिपकवून द्या, x -9 इज इक्वल टू 0. 0 एक वेळा याला चिपकवा, x -6 इज इक्वल टू 0. -9 तिकडे घेऊन जा, -6 तिकडे घेऊन जा, कोणाकडे, आपल्या घराकडे. x इज इक्वल टू काय आपला 9, हा झाला आपला पहिला आन्सर. त्यानंतर x इज इक्वल टू +6, हा झाला आपला सेकंड आन्सर. ओके, हे झाले आपले दोन आन्सर, लिहून टाका. देअरफॉर x इज इक्वल टू 9 अँड x इज इक्वल टू 6 आर रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता जर तुम्ही म्हणाल का सर सर अजी सर, तुम्ही का म्हणाल का सर मला एवढा जर काढलो मी, माझं उत्तर बरोबर आहे का नाही ते मला चेक करायचं आहे. आता आता मला तुमच्या समोर चेक करायचं, तुम्ही कसा सांगाल, कसा चेक करू सांगा बरं. तर बापू पहा, घाबरा नको, मी आहो तुमच्या सोबत. तुम्ही का करायचं, सरळ सरळ इथं जे बी तुम्ही का केलंय, रूट पाडल्या, जे बी तुम्ही फॅक्टर पाडल्या, त्यांचा साइन करायचा उलटा. -9 होता तर इथं लिहिलो मी +9, -6 होता तर इथं लिहिलो +6, आणि याले इथं जो पहिला वाला x² चिपकून जो बी नंबर राहते त्याच्याने डिवाइड करायचा. याले 1 न डिवाइड करतो, याले 1 न डिवाइड करतो. 9/1 म्हणजे काय होते, 9च. 9/1 म्हणजे 9, 6/1 म्हणजे 6. हाच तुमचा उत्तर आहे पा, 9 आणि 6. प्रत्येक याच्यात तसंच राहते. अशा प्रकारे पण हा असा सोडवायचा नाही, फक्त असा चेक करायचा आहे तुम्हाला. आणि समजा का MCQ मध्ये आला तर मग असं तुम्ही काढू शकता पटकन. त्याच्यानंतर आता याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, काढले. त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट सेकंड वाला क्वेश्चन. पहा मग आता सेकंड क्वेश्चन काय म्हणते, हा म्हणते काहीच नाही म्हणत, x -20 इज इक्वल टू 0 असं म्हणते. याच्या समोर, ज्याच्या समोर काही नाही राहत त्याच्या समोर 1 राहते, लक्षात ठेवा. इथं का काढतो, एक रेश, हा पहिला आणि शेवटचा विथ साइन मल्टिप्लाय, 1 इंटू -20, 1 इंटू -20 इज इक्वल टू काय येईल आपला -20. याला दोन पाडा शिंग इज इक्वल टू, इथं मधामध्ये x² एक्सले जो चिपकून आहे तो नंबर साइन सोबत +1. आता असे कोणते नंबर आहे ज्यांचा मल्टिप्लिकेशन केला तर 20 आणि ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन केला तर 1 येईल. 5 4 जा 20 आणि 5 - 4 किती, 1. आता का कराल, इथं जो साइन आहे तोच इथं चिपकवून टाका. इथं का करतो मी, प्लस चिपकवतो. आता आता पहा, मगाशी पर्यंत इथं प्लस होता, इथं जर प्लस होता तर हाच साइन इकडे चिपकवत होतो.
इथं मायनस आहे तर याच्या उलटा साईन इकडे चिपकवा. इथं प्लस आहे म्हणजे इथं काय चिपकवाल मायनस. ओके, आता हे जे दोन नंबर आहे हे या 1च्या जागी मला लिहायचं आहे. या 1x स्क्वेअरला मी काही छेड नाही करत, -20 ला बी काही छेडछाड नाही करत, इज इक्वल टू 0. या 1x ला कसा लिहितो मी, +5x -4x. ओके, आता पाडतो याची मी पेअर, 5x पासून इकडं 4x पासून इकडे. आता इथून का करतो मी, जाऊ द्या पहिले तर तुम्हाला समजलं नाही. इथं जसा आहे तसा लिहितो, -4x बी जसा आहे तसा, -20 ला मी कसा लिहू शकतो, 4 × 5 इज इक्वल टू 0. आता इथं सारखा सारखा दिसताय, आता मी कॉमन काढू शकतो. इथं का दिसताय मला सारखा, x 2 वेळा x मधून 1 वेळा गेला तर 1 वेळा राहिला, प्लस येथून x गेला तर इथं का राहिला 5, इथं लिहितो मी 5. -4 इथंही दिसताय, -4 इथंही दिसताय, काढलो बाहेर त्याला, इथं का दिसताय x, हा -4 गेला तर इथं करायला +5. -4 गेला ना, काही नाही म्हणजे कोणासमोर काही नाही राहत तर साईन कोणता राहते, प्लस. ब्रॅकेट पहा सेम आले, मग ब्रॅकेटलेस कॉमन काढून घेतो, x + 5. आता इथून x + 5 गेला तर इथं करायला x, इथून x + 5 गेला तर इथं करायला -4 इज इक्वल टू 0. चिपकवून द्या वेगळा वेगळा 0. x + 5 इज इक्वल टू 0 और x - 4 इज इक्वल टू 0 घेऊन जायला आपल्या घराकडं. मग x इज इक्वल टू -5 बरोबर आहे, अरे हो का नाही. मग x इज इक्वल टू -4 तिकडे गेल्यावर काय होईल, +4. आला आपला आन्सर. ओके, लास्ट मध्ये लिहून टाका, देअरफॉर x इज इक्वल टू -5, x इज इक्वल टू 4 आर द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सर मगाशी सांगितलं होतं तसा येते का आन्सर, काऊन नाहीत बापू, मी आहो तुमच्यासोबत. साइन चेंज करा, -5 + 4 डिवाइड बाय कशाला करा, हा नंबर 1 न डिवाइड कराल तर तोच पहा, -5 + 4 -5 + 4 आले नंबर तेच. अशा प्रकारे जो आहे याचा तुम्हाला आन्सर काढायचा आहे. आता बघू आपण थर्ड वाला क्वेश्चन. पहा मग आता, 2y² + 27y + 13 इज इक्वल टू 0. आता पहा सर, तुम्ही मगाशी पासून पहिल्याचा ना याचा नंबर करत होत्या मल्टिप्लाय तर तोच येत होता, पण तुम्ही असा काउंट करत होत्या, तर काउंट करत होतो ते आता समजेल तुम्हाला. आता पहा, पहिल्या नंबरनं शेवटच्या नंबरचा मल्टिप्लाय, 2 × 13, 2 × 13, 13 2 = 26. आता समजला का बापू. साइन सर, साइन सोडल्या ना, काऊन असे करता. +26 बरोबर आहे. इथं का लिहू मग आता 27, कोणता सर, प्लस वाला 27. आता असे दोन नंबर ज्यांचा मल्टिप्लिकेशन आला पाहिजे 26 आणि ऍडिशन आली पाहिजे 27, एकदमच सोपी आहे. 26 1 = 26, 26 + 1 27. साइन हा प्लस आहे तर मोठ्याले प्लस, इथं प्लस आहे तर हा इकडे चिपकवून द्यायचा प्लस. मग आता पुन्हा तेच, 2y² जसाच्या तसा +13 जसाच्या तसा, याच्या जागी काय लिहितो, हे दोन नंबर +26y + 1y बरोबर आहे. इकडून एक जोडी, इकडून दुसरी जोडी, आमची बैल जोडी. आता इथून तर कॉमन दिसतच नाही सर मला, y तर दिसतंय पण हा 2 आणि 26 आहे, तर बापूंनो याले पहा, मी 2y² ले जसा आहे तसा लिहितो, प्लस 26 ले कसा लिहू शकतो मी, 13 × 2. 26 ले कसा लिहितो मी, 13 × 2. हा एक y आहे तर इथे लिहून घेतो मी y. हे झाली माझी एक बैल जोडी, प्लस 1y + 13 इज इक्वल टू 0 बरोबर आहे. आता 2y इथून समजा का 2y लेच बाहेर काढून टाकलो, 2y² होता, y² मधून एक y गेला आणि 2 बी गेला तर इथं करायला y, प्लस हा 2y गेला तर इथं करायला 13, इथं लिहितो मी 13, मायनस. ओके, आता मायनस कुठून आला, हा प्लस आहे ना, तेच तर म्हणतो मी, कन्फ्युज होऊन गेलो एक वेळेसाठी, हा आला नव्हता बरोबर, थोडासा लिहिताना गडबड झाली होती. काय नव्हतं, होत राहते, बडे बडे चॅनल पे छोटी छोटी बातें होती रहते बमुशाय. आता पहा, हा 1 समजा का मी कॉमन काढलो, इथं तर 1 नाही दिसताय सर, 13 × 1 नाही लिहू शकत का मी, 13 ले लिहू शकतो. आता इथून समजा 1 गेला तर इथं करायला y, प्लस इथून 1 गेला तर इथं करायला 13 इज इक्वल टू 0. पहा, y + 13 y + 13 आला का नाही सारखा सारखा. या ब्रॅकेटलेस काढून टाका कॉमन, येथून हा ब्रॅकेटच हटवल्या तर इथं का दिसताय 2y, प्लस हा ब्रॅकेट हटवा, इथून का दिसताय 1 इज इक्वल टू 0. चिपकवून द्या 0, y + 13 इज इक्वल टू 0, 2y + 1 इज इक्वल टू 0 घेऊन जा आपल्या घराकडं. +13 ला तिकडे होईल तर y इज इक्वल टू -13. हा आला आपला पहिला आन्सर. याले घेऊन जा तिकडं.
2y इज इक्वल टू -1, 2 मल्टिप्लाय वाला होईल डिवाइड, म्हणजे y इज इक्वल टू वाला -1/2. हा माझा सेकंड आन्सर. ओके, देअरफॉर y इज इक्वल टू -13, y इज इक्वल टू -1/2 इज द सोल्युशन ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता तुम्ही म्हणाल सर मगाशी सारखा येते का पाहून बरं. आता मस्त मार पोमाटेंग्या तर करत होत्या मगाशी, पटकन आणत होत्या. थांबा ना रे, तुम्हाला मजाक वाटते का. आता हा +26 आहे तर -26 लिहिलो, +1 आहे तर साइन चेंज करून -1 लिहिलो. बहुत हुशार आन्सर. इथे तर -13 इथं -1/2. हा का वेगळाच आला. बघू नो, हा जो पहिला वाला जो होता याच्यानं डिवाइड करा म्हटलं होतं, आठवण आहे का. याला 2 न डिवाइड करा, याला 2 न डिवाइड करा, 13 दूने 26, -13 ना -1/2 जसं तसा. आला का नाही, आला का नाही, मजाक वाटते का. हा झाला आपला थर्ड क्वेश्चन. आता पाहू आपण फोर्थ वाला क्वेश्चन. याचा स्क्रीनशॉट काढत असेल तर काढून घ्या पटकन. काढले. आता पाहू आपण नेक्स्ट क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन. किती वेळ झाला, बहुत वेळ झाला का. नाही झाला, जास्त वेळ नाही झाला, आपण खतम करूनच टाकून आले. पहा मग आता फोर्थ वाला क्वेश्चन. 5m² इज इक्वल टू 22m प्लस 15. आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही, याला इकडे घेऊन या, याला इकडे घेऊन या. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय होते, इज इक्वल टू च्या राईट हँड साइड मध्ये फक्त 0 पाहिजे. मग इथं लिहितो मी 5m² प्लस 22m इकडे आल्यावर -22m प्लस 15 इकडे आल्यावर -15 इज इक्वल टू 0. आता अशी एक लाईन पडायची, लाईन मारायला तर हुशार आहात तुम्ही तसे. हा, त्याच्यानंतर काय करायचा, पहिला वाला ना शेवटच्या वाला नंबरचा साइन सोबत मल्टिप्लिकेशन. 5 इंटू -15, 15 5 75 चे असे दोन शिंग पडायचे. इकडे का लिहायचा मधातला नंबर -22. मग आता कोणते दोन नंबर आहे ज्याचा ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन केलं तर -22 येते किंवा 22 येते, साइन नंतर पाहून, आणि मल्टिप्लिकेशन 75 येते. मग 25 3 75, 25 -3 22. बरोबर आहे. आता साइन इथं जो आहे मोठ्या नंबरला देऊन द्या. इथं जर मायनस आहे तर याच्या उलटावाला द्या, म्हणजे इथं काय प्लस. इथं मायनस आहे तर याच्या उलटा इकडे चिपकवायचा आहे. बरोबर आहे ना. प्लस असता तर हाच इथं चिपकवलो असतो. आता आले फॅक्टर. आता पुट करा ना, मग कोणाची वाट पाहिजे माझी. 5m² -15 इज इक्वल टू 0, हा जसाच्या तसा. बरोबर आहे. त्यानंतर हा लिहितो -25m प्लस 3m. आला. इकडून एक जोडी, इकडून एक जोडी, आमची बैल जोडी. हा 5m² -25 कसा लिहू शकतो रे मी, 5 इंटू 5m, हे माझी जोडी होती, प्लस 3m जसाच्या तसा. 15 कसा लिहू शकतो, 5 इंटू 3 इज इक्वल टू 0. डायरेक्ट जर फॅक्टर पाडत असाल, डायरेक्ट जर 5m कॉमन करून इथं 5m राहते असं समजत असेल, -5 राहते म्हणून, तर चांगली गोष्ट आहे. नाही तर मग एक स्टेप अशी वाढवू शकता. इथं 5m दिसताय, इथंही 5m दिसताय. 5m ले काढतो मी बाहेर. 5m जर गेला इथून तर स्क्वेअर आहे, म्हणजे 1m राहिला होता इथं, 1m राहिला, मधामध्ये मायनस. हा 5m गेला तर इथं का दिसताय 5, इथं लिहितो मग मी 5. पहा ना, 5m जर गेला इथं का दिसताय 5. आता प्लस 3, हा 3 आणि हा 3 गेला, इथून समजा का 3 गेला तर इथं का दिसताय पहा बरं m. मायनस इथून समजा का 3 गेला तर इथं का दिसताय पहा बरं 5 इज इक्वल टू 0. ब्रॅकेट आला सेम, m - 5 आणि m - 5 गेला तर इथं करायला 5m, इथून m - 5 गेला तर इथं करायला 3 इज इक्वल टू 0. द्या 0 चिपकवून. m - 5 इज इक्वल टू 0, 5m - 3 इज इक्वल टू 0. नाही आले घराकडं. m इज इक्वल टू -5 तिकडे गेल्यावर होईल +5. ओके. त्यानंतर 5m इज इक्वल टू +3. आता 5 मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर काय होईल, डिवाइड. m इज इक्वल टू 3/5, m इज इक्वल टू 3/5. अशा प्रकारचा आन्सर बाय 5 आन्सर आला. Therefore m is equal to 5, m is equal to 3/5 are the root of given quadratic equation. मग अशी सारखा येते काय येते, याची साइन चेंज करा. एक मिनिट थोडंसं पहा. इथं प्लस आहे ना, हा प्लस आहे, मग इथं प्लस होईल, हा इकडे गेल्यावर मायनस होईल, हा इथं मायनस होईल. साइन पाहिजे जा, थोडेसे गडबड होऊ शकते. आता माझीच झाली, तुमची बी होऊ शकते. आता पहा, याची साइन चेंज करा. म्हणून चेक करायचा कधी बी, पटकन मेथड आहे. साइन चेंज करा. 25 प्लस वाला होईल हा -3. 5 ने डिवाइड करा. काऊन 5 ने डिवाइड, कारण की इथं समोर 5 आहे, म्हणजे हा 25/5 म्हणजे 5 ना -3/5.
इथूनच समजला मला का हा इथं तर प्लस दिसत होता पण इकडे तर मायनस येत आहे, म्हणून मी पटकन बरोबर करून टाकलो. तर असा चेक करायचा आहे प्रत्येक क्वेश्चन नंतर, म्हणजे तुमचा आन्सर चुकणारच नाही. चुकला असेल तरी कोणता साईन एखादा सुटून गेला तर तो तुम्हाला दिसून जाईल. हा होता आपला कितवा क्वेश्चन, फोर्थ वाला. याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर पटकन काढून घ्या. आता बघू आपण नेक्स्ट फिफ्थ वाला क्वेश्चन. हा आहे पण जबरदस्त. 2x² - 2x + 1/2 = 0. आता पहा हा डिवाइड मध्ये दिसला तर तुम्हाला थोडीशी भीतीच वाटून जाते, हा का बापा असा आला म्हणून. तर सरळ सरळ का करायचं, जो नंबर डिवाइड मध्ये असेल त्याच्यानंच मल्टिप्लाय करून टाकायचं. इथं का दिसतंय 2, तर मग मल्टिप्लाय बाय 2 करून टाकतो मी सरळ सरळ, पहिले काही सोडवत नाही. मल्टिप्लाय बाय 2, मग हा 2 × 2x² - 2 × 2x + 2 × 1/2 = 2 × 0. आता 2 दुने 4x² - 2 दुने 4x, 2 2 कटला, +1 = 0 × 2 म्हणजे 0. 2 नको लिहून टाका, नाही तर 2 लिहून टाकाल. आला एवढा आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता पहा याचे काय करतो मी, पेअर. 4 × 1 4 × 1 = 4. 4 चे असे फॅक्टर पडायचे ज्याचा आन्सर आला पाहिजे -4. 2 दुने 4 होते, मग आता इथेही मायनस इथेही मायनस, हा प्लस आला. मग आता 4x² - 2x - 2x + 1 = 0. आता इथून जे आहे तुम्हाला काय काढायचे, कॉमन काढायचे. आता डायरेक्ट काढून पाहतो, पहा बरं तुम्हाला समजेल का. इथं समजा का मी 2x बाहेर काढलो, 4x² म्हणून 2x काढलो, तिथे करायला 2x. पहा आता 2x × 2x म्हणजे काय होते, 4x² मायनस हा 2x दिला, इथं काही नाही राहिला म्हणजे करायला 1. इथून पहा का काढतो आता मी, -1 कॉमन काढतो. -1 जर गेला इथून, पहा मायनस गेला इथं करायला +2x. हा प्लस मधून मायनस गेला तर इथं करायला मायनस, म्हणजे मायनस इंटू मायनस काय होईल, प्लस = 0. जाऊ द्या, नाही समजलं वाटतं तुम्हाला, कायला सर एवढा हे करता. दपा 4x ले कसा लिहू शकतो मी, 2x × 2x - 2x, हा तर सोपी आहे. मायनस 2x × इथे लिहून घेतो मी 1 प्लस 1 ले कसा लिहितो, -1 × -1 = 0. काऊन असा लिहिला मायनस मायनस, कारण की इथं मायनस होता म्हणून. हा मायनस मला कॉमन काढायचा आहे ना. आता हा 2x ले बाहेर काढलो, इथं करायला 2x, हा 2x गेला इथं काय नाही राहिला म्हणजे करायला 1 मायनस इथं पहा, इथं 2x, इथं पहा इथं का दिसतंय आपल्याला 1, हा मायनस वाला. आता मायनस आणि 1 गेला तर इथं करायला 2x. आता हा -1 गेला तर हा प्लस इंटू मायनस म्हणजे -1 = 0. पहा ब्रॅकेट सेम आले, कसाही करा सारखाच येते. 2x - 1 ब्रॅकेटले कॉमन करून टाका, 2x - 1 = 0. 2x - 1 = 0. 2x - 1 = 0. 0 चिपकवून द्या. याला इकडे घेऊन जा आपल्या घराकडं. 2x = +1, इथं काय 2x = +1. याला इकडे घेऊन जा घराकडं. x = 1/2, x = 1/2. दोनही सारखे सारखेच आन्सर आले. हाच झाला आपला आन्सर. ओके, चेक करून पाहून एक वेळा. मायनस मायनस तर मग काय आपला आपला प्लस प्लस. डिवाइड बाय कशाने करायचा, पहिला नंबर काय 4, 4 4 4 डिवाइड, 2 1 2 2 2 4, 1/2 हाय 1/2 आला, 1/2 1/2 साइन सोबत बरोबर. आपला आन्सर जो आहे तो एकदम 100% 110% बरोबर आहे. हा होता आपला कितवा क्वेश्चन, फिफ्थ वाला. याच्यानंतर बघू आपण सिक्स्थ वाला क्वेश्चन. स्क्रीनशॉट काढल्या का, सांगा लागते, काढून टाका पटकन. ओके, हा त्यानंतर नेक्स्ट पाहू आपण सिक्स्थ वाला क्वेश्चन. पहा मग आता सिक्स्थ वाला काय, 6x² - 2x = 1. आताच मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलं होतो, 6x आहे फक्त, 6x² नाही. काही सांगता का रे तुम्ही. आताच मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलं होतं, कोणती गोष्ट होती, एक होता राजा एक होती राणी, तेवाली गोष्ट नाही. इथं जर डिवाइड मध्ये जे काही दिसलं त्याच्यानं सरळ सरळ मल्टिप्लाय करून टाकायचं. मला इथं डिवाइड मध्ये एक्स दिसत आहे, मग मी काय करतो, मल्टिप्लाय बाय एक्स. मल्टिप्लाय बाय एक्स. पहा आता x × 6x - x × 2/x प्रत्येक टर्मले करायचा = x × 1. x × 6x 6x², हा x कॅन्सल, -2 = 1 × x म्हणजे 1x. या 1x ला इकडे घेऊन येतो. 6x² - 1x - 2 = 0. आला आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथून पडायची रेश, पहिला ना शेवटचा नंबर. 6 × -2 = -12. -12 चे अशी फॅक्टर, आन्सर आला पाहिजे -1. इथं लिहितो -1. कोणते राहील रे आता,
साइन 2 ने 12 जर कराल तर 1 नाही येत. इथं 3 4 जा 12. हा मायनस आहे, हा मायनस आहे म्हणजे मोठ्या वाल्याला मायनस. इथं मायनस आहे तर याच्या उलटा इकडं. बरोबर आहे. -4 + 3 -1, -4 × +3 -12. लिहा आता इथं 6x² + 3x - 4x - 2 = 0. पडा पेयर, असे पेयर. आता 6x ले कसा लिहू शकतो मी? 3x × 2x + 3x -4 ले कसा लिहू शकतो? 2 × 2x - 2 = 0. असे पेयर तर होतेच माझे. आता का करतो? कॉमन काढतो. 3x दिसत आहे, 3x ने काढतो बाहेर. हा 3x गेला इथं करायला 2x प्लस हा 3x गेला काही नाही राहिला म्हणजे करायला 1 -2 -2 ले काढतो बाहेर. इथं करायला 2x, इथं काहीच नाही राहिला म्हणजे करायला +1 = 0. आले दोन ब्रॅकेट सारखे 2x + 1 आणि उरला का 3x - 2 = 0. चिपकवून टाका 0. 3x - 2 = 0. आता याला इकडे घेऊन जा. 2x = 1, x = 1/2 मायनस पा साइन द्यायचा विसरा नको. याला इकडे घेऊन जा. 3x = +2, x = 2/3. आला आन्सर. आता चेक करून पाहून. कसा चेक करायचा आतापर्यंत सांगत असाल तुम्हाला, आता तरी यायला पाहिजे. हा का करतो? याचा साइन चेंज करतो. -3 + 4 डिवाइड कशाने करतो? पहिला वाला नंबर काय पहा बरं? पहिला वाला 6 हा वाला इक्वेशन होय ना आपला. काय इथं 6 मग हा काय -3 बाय म्हणजे 3 2 6 -1/2 आला. -1/2 हा 2 3 +2/3 आला +2/3. अशा प्रकारे आन्सर काढायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला दिसत नसतं तर थोडासा मी थांबा 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट फक्त 1 मिनिट. हा आत्ता काढून टाका स्क्रीनशॉट. बढिया दिसतो सला. आपला कामच जबरदस्त आहे रे, तुम्हाला मजाक वाटते. हा ओके. हा होता आपला कोणता क्वेश्चन? 6th वाला. याच्यानंतर पाहू आपण नेक्स्ट 7th वाला क्वेश्चन. आता आपण मजा अब्बी मजा आहे का ना बिडू. आता पहा हा जो क्वेश्चन आहे हा ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये आहे, पण याला जो आहे मी ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये नाही सॉल्व्ह करत. याला जो आहे मी थोडासा पूर्ण सॉल्व्ह करतो. म्हणजे जिथं जिथं जे डबे आहेत ते तुम्ही आपल्या मताने भरून टाका. ऍक्टिव्हिटी जर सॉल्व्ह केलो मी तर तुम्हाला काही तेवढा समजणार नाही. त्याच्यामुळे मी याला पूर्णपणे सॉल्व्ह करतो. पहा काय √2x² + 7x + 5√2. पहा असं दिसायलाच किती खतरनाक आहे. 3 मार्कसाठी व्हेरी IMP क्वेश्चन आहे. 3 मार्क. ओके. अशा प्रकारचा अजून एक क्वेश्चन आहे, तोही सांगतो तुम्हाला मी. याच प्रॅक्टिस सेट मध्ये आहे. आता पहा पहिला नंबर आणि शेवटच्याची मल्टिप्लिकेशन √2 × 5√2 √2 × 5√2. आता पहा √2 × √2 म्हणजे काय होईल रे? 2. √2 × √2 म्हणजे 2 × 5 = काय होईल रे? 10. कोणता वाला? प्लस वाला. पाडा शिंग. मधामध्ये काय लिहाल? 7x. 7x म्हणजे 7च. कोणता 7? +7. आठवते का काही? 7 आणि 10. पहिला वाला सुरुवातीला जो नंबर घेतला होतो तेच नंबर. 5 2 10 5 2 10 5 2 हा प्लस आहे म्हणून प्लस, हा प्लस आहे म्हणून इथं सारखा. बरोबर आहे. आता पण तुम्ही म्हणाल का सर आता बाकीचा तर आम्ही सोडवून टाकतो, पण नाही इथं रूट आहे बापू, असं जमत नाही. पहा आता कसा करायचा. इथं लिहितो मी √2x². 7x ले कसा लिहितो मी? +5x + 2x प्लस याला इथं लिहितो मी जसा आहे तसा 5√2 = 0. आता पहा, आता चांगल्या प्रकारे लक्ष द्या. जर झोपी गिपीत असाल तर उठून जा. कुर्सी की पेटी बांध लो, क्यों? मौसम बदलने वाला है. पहा मग आता कसा मौसम बदलत आहे. आता इथून जो आहे एक्स आणि एक्स कॉमन दिसतात, याला मी काहीच नाही करत. √2x² + 5x. इथं 2 वेळा एक्स आहे, इथं 1 वेळा एक्स आहे. याला जसं तसंच देतो. इथं तर मला काहीच सारखा नाही दिसत आहे, पण याला मी असं लिहू शकतो. लक्षात ठेवा √2 × √2 म्हणजे होते 2. √3 × √3 म्हणजे होते 3. रूट ऑफ सलमान खान इंटू रूट ऑफ सलमान खान = होते सलमान खान. रूट ऑफ आलिया भट्ट
इंटू रूट ऑफ आलिया भट्ट इज इक्वल टू होते आलिया भट्ट. म्हणजे त्याच रूट सोबत मल्टिप्लाय येईल तर आतमधला नंबर आन्सर येते. मग या 2 ले मी कसा लिहू शकतो, √2 इंटू √2 लिहितो मी इथं पाठ 2 ले लिहितो √2 इंटू √2 आणि इथं काय एक्स म्हणून लिहिलो मी एक्स, बाकी सगळं जाऊ द्या. प्लस 5√2 इज इक्वल टू 0. हे होती माझी जोडी, हमारी जोडी. आता एक्स एक्स कॉमन दिसतात तर एक्स ले मी बाहेर काढतो. इथं पहा हा √2 तर जसाच्या तसा, याला तर मी काहीच नाही करता. 2x होते, 1x गेला तर इथं लिहितो मी 1x प्लस 5x मधून x गेला तर इथं राहिला 5. बरोबर आहे. आता इथून पहा √2 सारखा दिसताय तर प्लस वाला √2 बरोबर आहे ना, प्लस √2 ले मी बाहेर काढतो. हा √2 गेला तर इथं का दिसताय पहा बरं आता, √2x का दिसतंय इथं, √2x. चांगलं लिहा सर, √2x बरोबर आहे. प्लस हा √2 गेला तर इथं का दिसतंय पहा बरं 5, इथं का दिसतंय मला 5. ब्रॅकेट सारखे आले का पहा बरं रे, √2x प्लस 5 √2x प्लस 5 आले सर. तुम्ही तर जादूगर आहात सर. जादूगर नाही रे मी, गणित मॅथमॅटिशियन. पहा मग आता ब्रॅकेट सारखे दिसले म्हणजे कॉमन काढून टाका, √2x प्लस 5 आणि उरला कोणता, आता इथून का उरला x प्लस इथून का उरला √2 इज इक्वल टू 0. चिपकवून द्या 0. √2x प्लस 5 इज इक्वल टू 0, x प्लस √2 इज इक्वल टू 0. घेऊन जा घराकडं. मग काय होईल, हा √2x इज इक्वल टू -5, x इज इक्वल टू -√2. बरोबर आहे. आता याला इकडे घेऊन जा, x इज इक्वल टू -5 बाय √2. हा झाला एक आन्सर, हा झाला सेकंड आन्सर. जेथे जेथे ऍक्टिव्हिटी आहे तिथं तिथं तुम्ही जे जे भरायचे आहे तुमच्या मतानं पद्धतशीरपणे भरून टाका. आता याचा स्क्रीनशॉट काढा आणि बाकी एवढा तरी काम तुम्हाला करायचं आहे. ओके, पूर्ण सॉल्व्ह करून दिलो, मधातले गिदातले काही सोडलो नाही. त्याच्यानंतर आता पाहू आपण, स्क्रीनशॉट काढले का, आता पाहू आपण नेक्स्ट क्वेश्चन 8th वाला. पहा आता 10 मिनिटांमध्ये आपली प्रॅक्टिस सेट जी आहे ती संपून जाणार आहे आणि संपवणार आहोत किती वाजे, आता जवळजवळ मला वाटते किती वाजले रे, इथं दिसत असेल टाइम पहा 23:23 म्हणजे 11:30 वाजले. काय नाव संपवूनच टाकून काही होऊन जायचं. पहा मग आता इथं काय 8th वाला क्वेश्चन, 3x² मायनस 2√6x प्लस 2 इज इक्वल टू 0. आत्ता सारखाच क्वेश्चन आहे पहा, अजून थोडासा जबरदस्त आहे. हा बी व्हेरी इम्पॉर्टंट. किती मार्क, 3 मार्क. आता पहिला नंबर ना शेवटचा नंबरची मल्टिप्लिकेशन, मग इथं काय लिहितो मी 3 इंटू 2. 3 इंटू 2 म्हणजे काय 6. 6चे असे फॅक्टर आणायचे ज्याचा आन्सर कायला पाहिजे मधातला. पहा एक्सला चिपकून कोणता नंबर आहे साइन सोबत, -2√6 का दिसतंय बापून, -2√6 लिहिलो इथं. आत्ता पहा आता मजा येते. असे दोन नंबर पाहिजे ज्यांचा मल्टिप्लिकेशन आला पाहिजे 6 आणि ऍडिशन आला पाहिजे -2√6. तुम्हाला सांगून देतो, पहिला नंबर आहे √6, दुसरा नंबर आहे √6. हा मायनस आहे म्हणून मायनस, इथं प्लस आहे म्हणून हा साइन इथं. -√6 -√6 -2√6 -√6 इंटू -√6 प्लस √6. आता अब भी मजा आएगा ना बिडू. आता पहा इकडे सरकून जा बापू तू थोडस, आता मजा येणार आहे यांची. पहा मग आता हा काय आपला 3x². आता या -2√6x ला कसा लिहू, -√6x -√6x प्लस 2 इज इक्वल टू 0. एवढा समजला. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात मेन स्टेप पाहून घ्या चांगला डोळे खोलून. ओके, आता इथं 3 दिसताय, इथं √6 दिसताय, काहीच सारखा नाही दिसताय ना सर. एक्स तर सारखा दिसताय पण या नंबर मध्ये काहीच सारखा नाही दिसताय. पण 6 ले मी 3 दुने 6 लिहू शकतो आणि 3 ले मी कसा लिहू शकतो, √3 इंटू √3 लिहू शकतो. या √6 ले कसा लिहू शकतो मी, √3 इंटू √2 3 दुने 6. या √6 ले कसा लिहू शकतो मी, √3 इंटू √2. या 2 ले कसा लिहू शकतो मी, √2 इंटू √2. आता पहा यांच्यामधून यांच्यामधून काही सारखा दिसताय का, √3 √3 √2 √2 दिसताय सारखा. आता अशा प्रकारे लिहायचा आहे. 3 ले कसा लिहितो मी, √3 इंटू √3 x² आहे, मग इथे लिहितो मी x². एक काम करतो ना, √3x इंटू √3x असा लिहून घेतो, अजून तुमच्यासाठी सोपी. मायनस या 6 ले कसा लिहू शकतो, √2 इंटू √3 3 दुने 6 लिहा की 2 3 6 लिहा सारखाच, x आहे म्हणून x. मायनस याला कसा लिहितो मी, √3 इंटू √2
एक्स आहे म्हणून एक्स प्लस 2 ले कसं लिहितो मी √2 इंटू √2 इज इक्वल टू 0. आता तुम्ही म्हणाल सर असे काउंट केल्या तुम्ही इथं 6 ले 3 दुने 6 2 3 6 लिहिल्या आणि इथं 3 दुने 6 लिहिल्या काही फरक नाही पडत रे. हा √3x सारखा दिसला पाहिजे तुम्हाला म्हणून लिहिलो. इथं √2x आणि √2 हा जवळजवळ दिसला पाहिजे म्हणून लिहिलो. जाऊ द्या, तुम्हाला जर वाटत असेल भरोसा नसेल तर असंच लिहून टाकतो. का करतं बापू, √2 इंटू √3x झाला. 2 3 6 लिहा, काही फरक नाही पडत, तुमच्यासाठीच तर करणी आहे. आता इथून जे आहे हे अशी एक पेअर होती आपली आणि अशी एक पेअर होती, हे अशी पाडून टाकून पेअर. आता का कॉमन दिसत आहे √3x. मग √3x ले मी का करतो बाहेर, येथून √3x गेला तर इथं करायला पहा बरं √3x. आता इथून √3x गेला इथं करायला पहा बरं इथं -√2 करायला इथं -√2. आता इथून -√2 बाहेर काढायचा आहे मला -√2. आता इथून समजा का -√2 गेला तर इथं करायला -√3x का दिसतंय पहा बरं -√3x सॉरी +√3x. -√2 गेल्यावर काय राहिला √3x, मग इथं लिहितो मी √3x मायनस नाही √3x. आता येथून √2 गेला बरोबर आहे, पण कोणता वाला गेला मायनस वाला, तर इथं काय हा मायनस म्हणजे मायनस इंटू मायनस का होणार आहे आपला प्लस. इथं लिहितो मी √2 इज इक्वल टू 0. आता पहा हा वाला ब्रॅकेट ना हा वाला ब्रॅकेट सेम आला का, आला आहे सेम. मग √3x जो ब्रॅकेट आहे त्यालाच कॉमन काढून टाका आणि या ब्रॅकेटच्या समोर काय √3x आणि या ब्रॅकेटच्या समोर काय -√2 याला एकत्र लिहून द्या इज इक्वल टू 0. आता बस आता तर आम्हाला येते सर 0 तर चिपकवायचं आहे. √3x -√2 इज इक्वल टू 0 हे येते, याच्यात आम्ही माहीर आहोत. √3x -√2 इज इक्वल टू 0. मायनस वाल्याला आपल्या घराकडे घेऊन जा प्लस √3x इज इक्वल टू √2 √3x इज इक्वल टू √2 घेऊन जा याला घराकडे पुन्हा. हा का होईल पहा, नाही तर खरं घराकडे घेऊन जा. x इज इक्वल टू √2 बाय √3 हा झाला पहिला, x इज इक्वल टू √2 बाय √3 हा झाला दुसरा. अशा प्रकारचे दोन जे आहे सेम सेम आन्सर आले आहे आपले. काऊन सेम सेम आले, कारण की रूट इथं पहा सेम सेम आले, रूट सेम सेम आले, फॅक्टर सेम सेम आले, म्हणजे हा आन्सर बी आपले काय आले सेम सेमच आले. लास्ट मध्ये लिहून टाका x इज इक्वल टू 2 बाय √3 x इज इक्वल टू √2 बाय √3 आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. समजला आता हा 9वा. त्याच्यानंतर पाहू आपण नेक्स्ट वाला. 9वा नव्हता हा 8वा होता खरं, आता 9वा आहे. 9वा वाला क्वेश्चन आहे पाहून करून. तुम्हाला पाहाले त्रास येते, बनवायला किती त्रास येतो सर, तरी बनवता तुमच्यासाठी पायच जा थोडेसे. 2m m-24 इज इक्वल टू 50 तोला. स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही, मल्टिप्लाय करा. 2m इंटू m म्हणजे 2m² मायनस 24 दुने 48 m आहे म्हणून m याला इकडे घेऊन आताच -50 इज इक्वल टू 0. आता सगळ्यांनी 2 न डिवाइड होऊ शकते, करून टाका डिवाइड. 2 न डिवाइड 2 न डिवाइड 2 न डिवाइड 2 कटला m² -24m -25 इज इक्वल टू 0. पाडा रेश. आता इथं काही नाही म्हणजे का राहते रे 1 इंटू -25 म्हणजे काय येईल हा -25 -25 चे असे फॅक्टर पडा, आन्सर किती आला पाहिजे -24. 25 1 25, हा मायनस आहे म्हणून मायनस, हा मायनस आहे म्हणून इथं प्लस, बरोबर ना. हा मायनस आहे म्हणून याच्या उलटा इकडं. आता पुट करा 1m² -25m प्लस 1m -25 इज इक्वल टू 0. आता तर डायरेक्ट काढूनच टाका रे, बोध झाले आता तुमची नाटकं. एम डायरेक्ट काढतो मी बाहेर, इथं का दिसतंय 2m मधून 1m गेला तर 1m राहिला, मायनस m गेला तर इथं करायला 25 प्लस इथं 1 बाहेर काढतो तर इथं करायला m -25 आले. दोन ब्रॅकेट सारखे, दोन ब्रॅकेटले एकत्र लिहून टाका म्हणजे कॉमन काढा. इथं राहिला m इथं राहिला +1 इज इक्वल टू 0. m -25 इज इक्वल टू 0, m +1 इज इक्वल टू 0. घेऊन जा घराकडं. m इज इक्वल टू +25. हा बढिया वाटते का चौकोन बढिया वाटते रे, कमेंट मध्ये सांगून द्या बरं. हा बढिया वाटते आपले ढग का चौकोन बढिया वाटते. लिहून टाका -1 आणि 25 आर द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर आता 10वा 11वा 12वा झाले, मग झाले 10वा. पहा एकदम सोपी,
काहीच वापरायचा नाही, फक्त दिमाग वापरायचा आहे जो तुमच्याकडे थोडस आहे. +9 इकडे घेऊन या -9 असंच बोललो होतो ना. एम स्क्वेअर +9 इकडे आल्यावर होईल -9 इज इक्वल टू 0. 25 ला कसा लिहू शकतो मी 5 एम आणि याचा होल स्क्वेअर असा लिहू शकतो का. 5 चा स्क्वेअर 25 एम स्क्वेअर कसं एम स्क्वेअर -9 ला कसा लिहू शकतो मी 3 चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर चा फॉर्म्युला तुम्हाला यायला पाहिजे. ए प्लस बी ए मायनस बी. ए म्हणजे जेव्हा जेव्हा ए म्हणलो तेव्हा तेव्हा म्हणायचा 5m, जेव्हा जेव्हा बी म्हणलो तेव्हा तेव्हा म्हणायचा 3. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय. ए प्लस बी पहिला ब्रॅकेट दुसरा ब्रॅकेट ए मायनस बी. आता पहा ए ए स्क्वेअर म्हणजे काय होईल 5m, बी म्हणजे काय होईल 3. ए म्हणजे काय म्हणायचं आहे म्हणलो 5m प्लस बी म्हणजे काय म्हणायचं आहे 3. हा झाला पहिला ब्रॅकेट. ए म्हणजे म्हणायचं आहे 5m मायनस बी म्हणजे म्हणायचं आहे 3 इज इक्वल टू 0. देऊन द्या 0 दोघांले. पाहाला काही फॅक्टर नाही पडायचे काही नाही. क्वेश्चन लक्षात ठेवा, नाही तर कोठेही नाही पडाल ना कोठेही काही चिपकवून द्या. 5m इज इक्वल टू -3 याला इकडे घेऊन जा. m इज इक्वल टू -3/5. 5m इज इक्वल टू 3. m इज इक्वल टू 3/5. बस अशा प्रकारे हा आन्सर आहे याचा. एकदम सोपी आहे, काहीच दम नाही या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे ना, 2 मार्काला येईल तर. त्यानंतर पाहू आपण नेक्स्ट क्वेश्चन. पहा आता हा क्वेश्चन एकदम चिल्लर. 7m स्क्वेअर इज इक्वल टू 21m. याला इकडे घेऊन येऊ प्लस वाला म्हणजे काय होईल मायनस. 7m स्क्वेअर मायनस 21m इज इक्वल टू 0. याला कसं लिहू शकतो 7m आता कॉमन का निघता याला तर जसा आहे तसा 7m स्क्वेअर 21 ला कसा लिहू शकतो 7m इंटू 3 इज इक्वल टू 0. 7m दिसत आहे, 7m ला का करतो बाहेर. 7m स्क्वेअर मधून 7m गेला तर इथं फक्त करायला m, नाही तर म्हणा 7m स्क्वेअर मधून 7m गेला तर इथं राहिला स्क्वेअर. असं नको म्हणा, 2 वेळा m आहे, एक गेला मायनस 7m गेला तर इथं करायला 3 इज इक्वल टू 0. याला मी एक ब्रॅकेट सारखा कन्सिडर करून टाकतो. 7m इज इक्वल टू 0 m मायनस 3 इज इक्वल टू 0. डिवाइड करा. m इज इक्वल टू 0/7 m इज इक्वल टू 0 आला. m इज इक्वल टू 3. हा दुसरा क्वेश्चन. बस 11वा क्वेश्चन हा असा आन्सर आहे. m इज इक्वल टू 0 अँड m इज इक्वल टू 3 आर द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. लास्ट क्वेश्चन. m स्क्वेअर मायनस 11 इज इक्वल टू 0. आता पहा हाही सोपी आहे, काही कठीण नाही. m स्क्वेअर मायनस 11 ले कसा लिहू शकतो मी अंडर रूट ऑफ 11 चा स्क्वेअर. स्क्वेअर स्क्वेअर रूट कटला फक्त 11 राहिला. आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आत्ताच पाहिलो होतो आपण. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी. ए म्हणजे आहे एम बी म्हणजे आपला रूट 11. आता जेथं जेथं मी ए म्हणलो तिथं तिथं म्हणायचा एम, जेथं जेथं बी म्हणलो तिथं तिथं म्हणायचा रूट 11. ओके. आता पहा ए प्लस बी ए एम प्लस बी रूट 11 आला पहिला ब्रॅकेट. दुसरा ए एम मायनस बी रूट 11 इज इक्वल टू 0. 0 चिपकावून द्या. एम प्लस रूट 11 इज इक्वल टू 0 एम मायनस रूट 11 इज इक्वल टू 0. घेऊन जा घराकडं. एम इज इक्वल टू मायनस रूट 11 m is equal to plus root 11. Therefore, m is equal to root 11 and m is equal to minus root 11 are the root of given quadratic equation. अशा प्रकारचा होता आपला हा जो फॅक्टरायझेशन मेथडचा थोडा लांब वाला व्हिडिओ आहे, पण 2x स्पीडवर बघा. जे क्वेश्चन नाही समजले त्याला रिपीट मध्ये बघा. तरी पण नाही समजले तर कमेंट मध्ये सांगा, मी अजून एक वेळा दुसऱ्या स्लो मध्ये एकदम पद्धतशीरपणे समजावून तुम्हाला सांगायला रेडी आहे. फक्त कमेंट मध्ये सांगा की हा क्वेश्चन जो आहे तो नाही समजलाय. रिपीट मध्ये आधी बघा त्याच्यानंतर मला सांगा. जसा 8वा क्वेश्चन थोडासा हार्ड आहे, बाकी तर कोणत्याच दम नाही. 8वा आणि 7वा हे दोनच थोडेसे डिफिकल्ट आहे. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 2.3 लवकरच घेऊन येणार आहोत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू सो मच.